जय स्वामीनारायण मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या ब्लॉगमध्ये. तर आज लाईव्ह यायचं होतं ते बरोबर 10 वाजता. तर आता मी घेतलेलं आहे क्युटी ब्युटीचं पॅलेट कन्सिलरचं. ओके. आणि त्याच्यातला थोडासा ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि तो एका गालावरती कव्हर केलेला आहे. हायपर पिगमेंटेशन बघा तुम्ही कसं आहे आणि बघा तुम्ही कसं दिसत आहे तर. आणि कन्सिलर हे क्रीज कमी करायचं काम करतं आणि जेवढं कन्सिलर आपण बोटामध्ये ठेवून दोन्ही बोटांना लावून आणि त्यांना प्रेस करून ज्यावेळेस आपण लावत असतो ना, त्यावेळेस त्याला थोडासा थिकनेस जो असतो, तो त्याचा वीक होत असतो आणि एकदम स्प्रेड फाउंडेशनसारखं ते लागत असतं आणि दोन्ही हातांनी प्रेस करून त्याला चोळून घ्यायचं आणि नाकावरती बघा कसं दिसत आहे आणि फिनिशिंग बघा त्याची डीप फिनिशिंग देते. एकदम छान हाय डेफिनेशन देत असते. तर क्युटी ब्युटीचं माझ्याकडे फाउंडेशनसुद्धा आहे आणि कन्सिलरसुद्धा आहे. आय शॅडो पॅलेट नाही, काजळ, लायनर, मस्कारा माझ्याकडे क्युटी ब्युटीचाच आहे. ओके. 3 इन 1 माझ्याकडे आहे आणि तुम्ही बघू शकता की हायपर पिगमेंटेशनचे जे डाग आहेत ते एकदम इझिली हाईड करून टाकलेले आहे. तर मी टिकली काढून माझं फोरहेडसुद्धा त्याच्यानेच कव्हर करून घेतलेलं आहे आणि क्रीज पण दिसत नाही आहे. ओके. तर तुम्ही पण क्युटी ब्युटीचं पॅलेट घेऊ शकता आणि एकदम छान आणि सुंदर. आता तर आपल्याला लाईव्ह यायचं आहे, तर दरवेळेस काय करते, टाईम नसतो, पटकन लाईव्ह यायचं आहे, पटकन घरातले कामं आवरून घ्यायचे. आज थोडा टाईम होता, तर म्हटलं आज मेकअप करू आणि त्याच्यानंतर लाईव्ह येऊ. तर निग्रो शेड घेतलेला आहे मी NG1चा जो शेड आहे तो फोरहेडवरती जास्ती टक्कल दिसतं माझं, कारण मी बॅक साईडला पोनी घालते आणि नोज शेपसुद्धा माझा सरळ दिसत आहे. त्याच्यानंतर मी गालाचा शेप जो आहे, ते गाल पण फुगलेले आहे, तर मी ते कमी करत आहे. ओके. तर मेकअपमध्ये सर्व काही करू शकतो. जो भाग फुगलेला दिसतो आहे, तो भाग आपण हाईड करू शकतो आणि जो फोरहेडचा भाग आहे, तो सुद्धा आपण कमी करू शकतो. ओके. तर गालसुद्धा बघा कसे दिसतायत आणि जो एरिया जो आपला कव्हर करायचा आहे, तो सुद्धा एकदम छान झालेला आहे आणि क्युटी ब्युटीचं पॅलेट एकदम छान आणि शेल्सची लिपस्टिक घेतलेली आहे. शेल्सच्या माझ्याकडे 6 लिपस्टिक होत्या आणि त्या डार्क शेड घेतलेल्या आहे मी आधी. आता मला तर काही लावायची सवय नाही स्वतःला, पण आता हळू लावते एकदम. थोडासा चुकला कधी तर जीव घाबरतो आणि लायटर शेड घेतलेला आहे पिंक कलर. तो पण डार्कच होऊन गेलेला होता. मग मला आवडला नाही तो तेवढा. तर मग मी एक आयडिया केली. म्हटलं क्युटी ब्युटीचं पॅलेट घेऊ आणि त्या पॅलेटमधूनच एक फेअर जो शेड आहे कन्सिलरचा तो घेऊ आणि आतमध्ये लावून त्याला पिंक शेड देण्याचा प्रयत्न करू. ओके. तर जय स्वामीनारायण. लाईव्ह या पटापट 10 वाजता 10:10ला आपण लाईव्ह येणार आहोत. लवकर या. ओके. जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण. थँक यू.